नमस्कार मित्रांनो. हिंदू संस्कृतीत सुवासिनी महिलांसाठी वटपौर्णिमेच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि संसारात सुख समृद्धी यावी यासाठी हे व्रत मोठ्या श्रद्धेने केले जाते. यंदाची वटपौर्णिमेची तारीख, पूजेचा शुभमुहूर्त, पूजाविधी आणि प्रार्थना याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमा 2026 तारीख आणि शुभमुहूर्त. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. उदय तिथीनुसार यंदा हा सण सोमवार 29 जून रोजी साजरा केला जाईल. वटपौर्णिमा तारीख 29 जून 2026 सोमवारी. पौर्णिमा तिथी प्रारंभ 29 जून 2026 रोजी पहाटे 3:07 आणि पौर्णिमा तिथी समाप्ती 30 जून 2026 रोजी पहाटे 5:27. पूजेचा शुभमुहूर्त 29 जून रोजी सकाळी 6:30 वाजता ते दुपारी 12:30 या वेळेत पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे. पूजेसाठी लागणारे साहित्य. पूजेला जाण्यापूर्वी ताटात पुढील गोष्टी एकत्रित करून ठेवाव्यात. यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले, सुती पांढरा धागा किंवा रील, सूत फेऱ्या मारण्यासाठी. 5 प्रकारची फळे, विशेषतः त्यामध्ये आंबा, फणस, जांभूळ, केळी, शिकगय किंवा इतर ऋतुफळे. देवासाठी विड्याची पाने आणि सुपारी. ओटी भरण्यासाठी खण आणि नारळ. बांबूची छोटी सुपे. वाण देण्यासाठी यात हरभरे फळे ठेवली जातात. धूप, दीप, निरांजन आणि कापूर इत्यादी. वटपौर्णिमा पूजाविधी. पौर्णिमेची पूजा पारंपरिक पद्धतीने कशी करावी हे आपण क्रमाने समजून घेऊया. नित्यक्रम आणि पोशाख. सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी सुवासिनी महिलांनी छान नटून थटून हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक पोशाख, साडी परिधान करून पूजेची तयारी करावी. वडपूजा व अभिषेक. वडाच्या झाडाजवळ किंवा घरात कुंडीत लावलेल्या वडाजवळ जाऊन जागा स्वच्छ करावी. झाडाच्या मुळाशी किंवा खोडापाशी हळद कुंकू व्हावे. अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. नैवेद्य आणि ओटी भरणे. सावित्री आणि सत्यवान यांच्या स्मृतीला वंदन करून वडाला ऋतुफळे आणि विड्याची पाने, सुपारी अर्पण करावी. सुतात भिजवलेले आंबे किंवा पाण्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर वडाची खणाने ओटी भरावी. प्रदक्षिणा आणि सूत गुंडाळणे. हातात पांढरा सुती धागा घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना तो धागा वडाच्या खोडाला गुंडाळायचा असतो. शास्त्रानुसार कमीत कमी 7 फेऱ्या किंवा इच्छेनुसार 108 फेऱ्या माराव्यात. आरती आणि वाण देणे. शेवटी निरांजनाने वडाला ओवाळून आरती करावी. घरी आल्यावर किंवा मंदिराच्या ठिकाणी इतर सुवासिनींना बांबूच्या सुपात हरभरे आणि फळे ठेवून वाण द्यावे आणि एकमेकींना सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्यावा. वडाच्या झाडाला पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी. अवैधव्यं सौभाग्यं देहिं त्वं मम सुव्रते पुत्राणां पौत्राच्छं सौख्यं गृहाणार्द्यं नमोस्तुते. याचा मराठीत सोपा अर्थ, हे सावित्री देवी, हे वटवृक्षा, मला अखंड सौभाग्य आणि दीर्घ आयुष्य लाभू दे. माझ्या संसारात सुख, समृद्धी आणि संततीचे सुख नांदू दे. माझे हे अर्ध्य म्हणजे पूजा स्वीकार कर. तुला माझा नमस्कार असो. जर हा श्लोक म्हणता येत नसेल तर साध्या मराठीत, मला आणि माझ्या पतीला उत्तम आरोग्य लाभू दे, आमचा संसार सुखाचा होऊ दे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना वडाला मनोभावे करावी. वटपौर्णिमे दिवशीची कथा. वटपौर्णिमेच्या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची अमर कथा सांगितली जाते. सत्यवानाचा मृत्यू निश्चित असल्याचे माहिती असूनही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला
आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने आणि बुद्धिमत्तेने तिने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. तेव्हापासून स्त्रिया सावित्रीचे स्मरण करून हे व्रत करतात. हे व्रत करण्याचे फायदे: 1. पतीच्या दीर्घायुष्यासाठी शुभ मानले जाते. 2. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढतो. 3. कुटुंबात सुखसमृद्धी येते. 4. सौभाग्य वृद्धिंगत होते. 5. मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते. या वटवृक्षाचे धार्मिक महत्त्व: धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य, समृद्धी आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. यामुळेच वटपौर्णिमेच्या दिवशी त्याची विशेष पूजा केली जाते. धन्यवाद. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.